Hello friends, today we are going to learn margin questions and English workshop of lesson 2.4 and epitome of courage. Please open your textbook, notebook and pen. Listen carefully and note this down. Workshop of lesson 2.4 with margin questions. Are you ready? मित्रांनो, आज आपण मागील व्हिडिओत अभ्यासलेला 2.4 अँड एपिटमी ऑफ करेज या पाठाचं इंग्लिश वर्कशॉप तसंच मार्जिन क्वेश्चन्स समासातले प्रश्न जे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग वही पेन आणि पुस्तक घेऊन बसूया आणि आपला अभ्यास जो आहे होमवर्कचा असाइनमेंट या ठिकाणी आपण बघणार आहोत. तो या ठिकाणी दिलेला आहे. मध्येच स्लाइड पॉज करून पूर्ण उतरून घ्या, व्यवस्थित अभ्यासा. आर यू रेडी? लेट्स गेट स्टार्टेड. 2.4 An epitome of courage. Margin questions and answers. First question is, what did Stephen Hawking's parents fail to know about him? म्हणजे स्टीफन हॉकिंग बद्दल त्यांचे आईवडील काय जाणून किंवा माहीत करून घेण्यात अपयशी ठरले होते? The answer is, Stephen Hawking's parents failed to know about him that he would be the very epitome of courage. Second question is, what is courage? Courage म्हणजे काय किंवा courage हे काय असतं? The courage is a quality that does not make people lose heart in the face of difficulty. म्हणजे असा एक तो गुण आहे की ज्यामुळे व्यक्ती कोणत्याही डिफिकल्टीजला, संकटाला सामोरं जात असताना धैर्य खचून जात नाही, म्हणजे धीरानं त्याला सामोरं जातं. नेक्स्ट क्वेश्चन इज थर्ड, वेअर वॉज स्टीफन हॉकिंग सेंट फॉर स्टडिंग मॅथमॅटिक्स? स्टीफन हॉकिंगना गणित या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कुठं पाठवलं होतं? आन्सर इज, स्टीफन हॉकिंग्स वॉज सेंट टू द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड फॉर स्टडिंग मॅथमॅटिक्स. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट हॅपन्ड व्हेन ही वॉज 17? स्टीफन हॉकिंगचं वय ज्यावेळेस 17 वर्ष झालं त्यावेळेस नेमकं काय घडलं? आन्सर इज, व्हेन ही वॉज 17, स्टीफन नोटिस्ड that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. Next, question number 5. What did his family doctor diagnose? त्यांच्या कुटुंबातील डॉक्टर जे आहेत, पूर्ण कुटुंब ज्या डॉक्टरांकडे जायचं त्यांना स्टीफन हॉकिंगच्या तब्येतीला दाखवल्याबद्दल त्यांनी नेमकं काय, त्यांच्या आजाराचं नेमकं निदान काय केलं आहे? आन्सर, हिज फॅमिली डॉक्टर डायग्नोज अन एक्स्ट्रीमली रेअर ALS or LOU आल्स ऑर लू गेहरीज डिसीज. अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचा अल्स किंवा लू हा आजार त्यांना झाल्याचं त्यांच्या डॉक्टरांनी रोगनिदानातनं वेगवेगळ्या टेस्टमधनं सांगितलं. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट डिड ही स्टडीड अबाउट टू गेट हिज PhD? त्यांनी PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कशाचा किंवा PhD मिळवण्यासाठी किंवा PhDतील त्यांनी कोणता विषय निवडलेला होता? कशाचा अभ्यास केला त्यांनी? ही स्टडीड अबाउट ब्लॅक होल्स. कशाविषयी अभ्यास केला त्यांनी? ब्लॅक होल्स, कृष्ण विवर टू गेट हिज PhD. लास्ट क्वेश्चन इज नंबर 7, व्हॉट डज द रायटर से अबाउट द बुक्स ऑथर्ड बाय डॉक्टर हॉकिंग? डॉक्टर हॉकिंग यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत त्याबद्दल लेखकांचं काय म्हणणं आहे किंवा काय मत आहे थोडक्यात? आन्सर इज, द रायटर सेज दॅट डॉक्टर हॉकिंग्स रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. डॉक्टर हॉकिंग यांनी जे काही लिखाण केलेलं आहे तर ते
फुल ऑफ विट अँड ह्युनर, साक्ष आणि विनोद यांचा मेळ घालणारं अशा प्रकारचं ते लिखाण आहे. हिज रायटिंग स्टाईल इज सो ल्युसिड. इतकंच नाही तर त्यांची लिखाण करण्याची, लेखन कला ही जी त्यांची होती किंवा लेखन करण्याची जी पद्धती होती तर ती अतिशय स्पष्ट होती. दॅट इव्हन नॉन सायंटिस्ट कॅन अंडरस्टँड इट इझिली. कारण एखाद्या व्यक्तीने विज्ञानाचा पूर्वी अभ्यास केलेला जरी नसेल तरी फर्स्ट टाईम जर तो पुस्तक वाचायला घेतलं असेल त्यांनी तरीसुद्धा त्याला ते सहज स्पष्ट समजेल इतकं ओघवतं आणि स्पष्ट आणि इझी अशा प्रकारच्या लँग्वेजमध्ये त्यांनी ते लिहिलेलं होतं. दिस वॉज द ओपिनियन ऑफ अदर रायटर्स. नेक्स्ट घटक जो आहे आपला इंग्लिश वर्कशॉप, त्याकडे आपण वळणार आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. खाली दिलेले जे शब्द आहेत त्यांच्या मॅच करायच्या, जोड्या जुळवायच्या आहेत पाठ्यपुस्तकाच्या आधारे. एक कॉलममध्ये शास्त्रज्ञांची नावं दिली आहेत आणि त्यांचं वर्क किंवा त्यांची आवड काय त्याचा संदर्भ बी कॉलममध्ये दिलेला आहे. फर्स्ट ए गॅलिलिओ, त्याचं आन्सर येतं डी द ग्रेटेस्ट सायंटिस्ट 300 इयर्स बिफोर हॉकिंग. सेकंड डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल आपलं काय मत आहे तर द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी, या शतकातले महान शास्त्रज्ञ. सी त्याचा आन्सर येईल 3 ब्लॅक होल्स कृष्ण विवर याचा संदर्भ कशाशी जुळतो. ए द कॉन्सेप्ट विच हेल्प स्टीफन टू गेट हिज PhD, की ज्यांनी ज्या क्षेत्रात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीचा अभ्यास केला तर तो हा विषय म्हणजेच ब्लॅक होल्स. नेक्स्ट स्टीफन फेवरिट सब्जेक्ट, स्टीफनचे आवडते विषय कोणते होते त्याचं आन्सर येईल बी म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. राईट धिस केअरफुली. नेक्स्ट स्लाइडकडे आपण वळूया. सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉपमधला बघणार आहोत. सेकंड क्वेश्चन इज कंप्लीट द फॉलोइंग वेब चार्ट कंटेनिंग द क्वालिटीज ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स. यामध्ये आपल्याला खाली दिलेलं शब्दजाल जे आहे तर ते पूर्ण करायचं आहे, ज्यामध्ये की क्वालिटीज लिहायचे आहेत. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या अंगी असलेले जे गुण आहेत ते. 1 हॅज बीन डन फॉर यू, इथे एक आन्सर दिलेलं आहे करिजियस. तर आणखी आपण काही इतर क्वालिटीज ज्या आहेत तर त्या प्रत्येक बॉक्समध्ये लिहिणार आहोत. इंटेलिजंट, ऑप्टिमिस्टिक, अनडॉन्टेड, ग्रेट ऑथर अँड हंबल. हुशार, चतुर, बुद्धिवान, त्यानंतर आशावादी, त्यानंतर धैर्य न खचणारी व्यक्ती, त्यानंतर महान अशा प्रकारचे लेखक आणि विनम्र, विनयशील अशा प्रकारचे व्यक्तिमत्व. दीज आर क्वालिटीज. या सगळ्या क्वालिटीज डॉक्टर हॉकिंग यांच्याकडे होत्या. थर्ड क्वेश्चनकडे आपण वळणार आहोत. अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स अकॉर्डिंग टू द अकरन्स इन द लाईफ हिस्ट्री ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग. या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील घटक घेतलेला आहे, काही विधानं घेतलेली आहेत तर ते विधानं जंबल ऑर्डरने घेतलेले आहेत किंवा त्यांचा क्रम चेंज केलेला आहे. तर तो योग्य क्रमाने ती विधानं आपल्याला लिहायची आहेत, जसं की आपल्या पाठ्यपुस्तकात आलेले आहेत त्या क्रमाने ती लिहायची आहेत. म्हणजे फर्स्ट इव्हेंट कोणती आहे, सेकंड इव्हेंट कोणती आहे, थर्ड इव्हेंट कोणती आहे तर त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी ही वाक्य फक्त परत लिहायची आहेत. ती फक्त खालीवर नंबर दिलेले आहेत तर त्याचे योग्य नंबर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. आन्सर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली दिलेला आहे, तुम्ही त्याचा सराव करा. आणखी परीक्षेत असे प्रश्न येतात तर ते कसे सोडवायचे त्यासाठी रीडिंग इज इम्पॉर्टंट, वाचन हे खूप महत्त्वाचं असतं. यातलं नंबर 1चं सेंटेन्स आहे डी, सेकंड नंबरसाठी येईल ए, थर्ड नंबरसाठीचं सेंटेन्स आहे जी, फोर्थ नंबरसाठी सेंटेन्स येऊ शकतं एफ, फिफ्थ नंबरला जे सेंटेन्स आपण घेणार आहोत तर ई, सिक्स्थ नंबरचं सेंटेन्स आहे एच, 7 नंबरचं सेंटेन्स आहे बी अँड लास्ट वन इज नंबर 8 सी. प्लीज राईट धिस ऑल मार्जिन क्वेश्चन्स अँड इंग्लिश वर्कशॉप ऑफ क्वेश्चन 1, 2 अँड 3 केअरफुली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा राहिलेला वर्कशॉप बघणार आहोत. थँक्यू.
and have a nice day.